नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी एक्सप्लोअर करायला आलो आहे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान। तर याला बटरफ्लाय गार्डन असंही म्हणतात। तर त्या उद्यानामध्येच मी आहे। तर हे उद्यान कुठे आहे? तर हे उद्यान जे आपलं पांडव लेणी, बुद्ध लेणी, त्रिरश्मी बुद्ध लेणी, त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या थोडंसं पुढं आल्यानंतर हे उद्यान तुम्हाला लागतं। तर या गार्डनमध्ये काय काय असणार आहे हे पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी आता सध्या तिथनंच व्हिडिओ बनवतोय। हे बघा, ह्या किड्स प्ले एरियामध्ये उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता हे लहान मुलं खेळतात। बेसिकली हे लहान मुलांसाठीच आहे हे गार्डन आणि फॅमिली पण येतं इथं। तुम्हाला जर टाईम स्पेंड करायचा असेल, थोडा वेळ वगैरे घालवायचा असेल तर ह्या उद्यानाला तुम्ही येऊ शकता। तर चला मी तुम्हाला दाखवतो हे उद्यान कसं आहे काय, चला बघूया। मित्रांनो, हा मध्ये जाण्याचा रस्ता आहे। इकडं काम वगैरे चालू आहे। इकडे तुम्ही बघू शकता गार्डन वगैरे, आता यांचं काम वगैरे चालू आहे। आता आपण इकडनं सरळ चाललो आहे फुलपाखरू इथं। तर हे बघा, हे बोर्ड आहे, प्रत्येक पक्षीचे वेगवेगळे असे। तर हे अशा प्रकारचे प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे। तर मित्रांनो, इथली जी एंट्री आहे ही 30 रुपये पर पर्सन आहे। तर आम्ही 30 रुपयाचं तिकीट काढून मध्ये आलो आणि मध्ये तुम्हाला दाखवणार आहे काय काय आहे। 30 रुपये वरती आहे की नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे की 30 रुपयामध्ये तुम्हाला नेमकं काय काय इथे बघायला मिळतं आणि तुम्ही काय काय इथे फिरू शकता। ते आल्यानंतर हा एकदम मोठा वाघ बघायला मिळतो मित्रांनो। हे बघा, खूप मोठा आहे। आता तिथं दिलेलं आहे वाघाला हात वगैरे लावू नका, बाकी खूप मोठा आहे हा वाघ। आणि हे जे आहे ना, हे गार्डन तुम्ही बघू शकता किती मोठं आहे। लोक बसले। आता इकडनं मध्ये आलो। मध्ये आल्यानंतर हे काहीतरी पाण्याचं केलेलं आहे इथे। या रस्त्याने सरळ सरळ चाललेलो आम्ही। प्रत्येक पक्षीचं, प्राण्यांचं असे बोर्ड लावलेले आहे, त्यांच्याबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे। इथनं थोडंसं पुढं आल्यानंतर आता इथनं राईट साईडला जर गेलो, पहिले तर ही झोपडी बघायला मिळते की जी मेंटेन दिसत नाहीये। थोडंसं पुढं आल्यानंतर हे ब्रिज टाईप केलं आहे। तर आता हा जो रोड आहे, ह्या रोडने आपण राईट, आता मध्ये गेलो तो राईट मारून, आता परत आलो इकडनं। या रोडने सरळ जाऊया आपण। न पुढे येते रस्त्यामध्येच आपल्याला बटरफ्लायची चेअर बघायला मिळते। इथे बसून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता। तर आता हे इथने गेल्यानंतर सरळ चाललोय। हे प्रत्येक ठिकाणचे लोकेशन्स दिलेले, कुठून कसं आहे। हे बघा, इथं पण एक बटरफ्लाय चेअर ठेवलेली आहे। इथे पण एक बटरफ्लाय चेअर आहे, म्हणजे लहान मुलांसाठीच आहे हे गार्डन। हा लहान मुलांचा प्ले एरिया आहे। इकडे पण आहे। तर इथं हत्तीची पूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे अशी प्रत्येक ठिकाणी। आता ते एशियन आफ्रिकन हत्ती आहे। तर ही माहिती बघू शकता तुम्ही, इथे पॉज करून वाचू शकता। तर प्रत्येक वेगवेगळ्या हत्तीची जे प्राणी वगैरे ठेवलेले आहेत त्यांच्या माहिती दिलेल्या आहेत। इथे झोपडी वगैरे दिसली, ते म्हटलं इथं बघूया काहीतरी, पण मेंटेनन्स काहीच नाही, तुम्ही बघू शकता। आणि इथे पुढे बघूया, थोडं मध्ये आलो आहे, कदाचित इथे वाघ वगैरे येत असतील। पिंजरा ठेवलेला आहे इथे बघा, हा पिंजरा आहे, वाघाचा पिंजरा आहे इथे। हे वरती बघू शकता, तो पण पूर्ण गंजलेला आहे, गंजून तुटलेला आहे। वाघ वगैरे पकडण्यासाठीच आहे, बाकी हे इथं पूर्ण गंजून गेलेलं आहे। यांचं मेंटेनन्सचं काम वगैरे चालू आहे। तर आता फ्युचरमध्ये झालं हे चांगलं व्यवस्थित तर होऊ शकतं। हे बघा, इथं वरती जाऊन बघूया आपण काय इथे। आपण पहिले बघितला होता तो ब्रिज, तर या ब्रिजवरनं वरती जाऊया। हा असं आहे, इथून अजून वरती जाण्यासाठी वरती पण जाऊया। हा इकडनं हा ब्रिज। तर वरती हे एवढंच आहे असं तुम्ही बघू शकता। आणि हे अशा टाईपचे नजारे दिसतात वरतून पूर्ण। आणि हा जो खालून त्या साईडने जायचं आपल्याला, बाकी काही नाही इथे वरती। तर मित्रांनो, 30 रुपये पर पर्सनमध्ये हे गार्डन वर्थिट आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। इकडे जाऊन बघू, पूर्ण मोठा बनवलेला आहे बघा, इथून पूर्ण त्या साईडपासून पूर्ण हा मोठा बनवलेला आहे। तर आपण तिकडनंच जाऊया। तर हा ब्रिज बनवला आहे मित्रांनो, ह्या ब्रिजवरनं सरळ सरळ जाऊया आणि सरळ सरळ गेल्यानंतर
हा अजून मोठा ब्रिज आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.